नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना टिफिनसाठी झटपट अशी वांग्याची सुकी भाजी बनवूया। तर मी अख्खाली वांग्याची नाही बनवणार आहे। तर इथे बघा आपण पाव किलो मस्त असे काट्याचे वांगे घेतले तर आणि आपण याचे पहिले असे देठ अर्धाले काढून घेऊया। आपण आता अख्खाली नाही बनवायची, त्यामुळे आपण ना याचे 4 भाग करून घ्यायचे आणि आपल्याला आतमध्ये किडलेलं आहे की नाही ते पण दिसेल। का आपलं का वांग काळं पडतं म्हणून आपण पाण्यात टाकू। तुम्ही आहो तर तुम्हाला असं उभं नसेल आवडत ना, तर तुम्ही अशा बारीक बारीक पण थोडी करू शकता। व्यवस्थित असं वांगे कट करून घ्यायचे। वांगे मस्त असे काट्याळू वांगे आहेत आपले, छान लागतात हे टेस्टसाठी। तर बघा वांगे पूर्ण आपले कट करून झालेत आणि मी आता हे साईडला ठेवूया। चला इकडे एक कढई मांडली, कढईमध्ये टाकले तेल गरम झालं की 1 चम्मच राई टाकूया, 1 चम्मच जिरे आणि भरपूर असा लसूण टाकला मी इथे। थोडासा कढीपत्ता टाकूया। तर लसूण आपल्याला छान पहिला परतून घ्यायचं तेलामध्ये। चिमूटभर हिंगाने भाजीला छान चव लागते आणि पोटात म्हणजे पचायला हा पण मदत होते, व्यवस्थित डायजेस्ट होतं जेवण। तर आता याच्यात आपण लसूण परतला की टाकूया 1 मोठा कांदा छान असं लाल रंगावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला। एक 2 मिनटं झाली बघा, कांदा मस्त असा लाल झाला आहे आपला। तर अजून छानपैकी असं याच्यात आता आपण 1 टमाटर टाकूया बारीक कट करून। टमाटर पण आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे। टमाटर सॉफ्ट झाले, आता आपण याच्यात मसाले टाकू। लाल मिरची पावडर टाकली, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कांदा खोबऱ्याचा आपला जो मसाला आहे तो टाकायचा आहे 2 चम्मच। 1 चम्मच हळद टाकायची। थोडीशी ना आपण इथे कोथिंबीर तेलामध्ये टाकू, म्हणजे छान परतली ना टेस्ट छान येतो। तर थोडीशी कोथिंबीर टाकायची, जास्त नाही टाकली, मी थोडीशी टाकली। आणि मसाले आपल्याला 1 मिनिटभर असे तेलात परतून घ्यायचे छानपैकी असे। आता मसाले 1 मिनिट झाले परतले, आता आपण आपले वांगे याच्यामध्ये टाकूया। त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। 1 चम्मच गरम मसाला टाकला मी, तुम्ही हवं तर स्किप पण करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। हे बघा भाजी व्यवस्थित आपली मिक्स झाली। आता आपण याला झाकून ठेवायचं, स्लो गॅस करायचा आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया। 5 मिनिटं झालेत, आपली भाजी तयार झाली आणि एकदम मस्त बघा अशी सुक्की पण झाली, वाफेवर बनवली आपण फक्त। एकदम टेस्टी अशी आपली भाजी तयार झाली। गॅस बंद करूया, थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून। तयार आहे आपली वांग्याची टिफिनसाठी झटपट अशी भाजी। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।